मायकल जॉर्डन यांचं एक प्रसिद्ध कोट आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 9,000 पेक्षा जास्त शॉट्स मिस केले, जवळपास 300 गेम्स हरले आणि 26 वेळा गेम विनिंग शॉट मिस केला, आणि म्हणूनच ते यशस्वी झाले. बहुतेक लोक हे मोटिवेशन म्हणून ऐकतात, पण त्यामागचे लॉजिक समजा. तुम्ही हरण्यापासून वाचता कारण तुम्हाला तुमचा इगो वाचवायचा असतो. तुम्हाला वाटते की हरलात तर लोक तुम्हाला मूर्ख समजतील. पण लेजंड्स हारेचा वापर इगो वाचवण्यासाठी नाही तर स्किल वाढवण्यासाठी करतात. त्यांच्यासाठी मिस झालेला शॉट ही हार नसते, तो डेटा असतो, तो फीडबॅक असतो जो सांगतो की पुढच्या वेळी हात कोणत्या अँगलमध्ये ठेवायचा. अपमान ही एक्सपोजर थेरपीसारखी असते. जितक्या वेळा तुम्ही पडाल तितकी पुढच्या वेळी पडण्याची भीती कमी होईल. हारेला इमोशनल नजरेने पाहू नका, तिला लॉजिकल पद्धतीने वापरा. या 3 गोष्टी लक्षात घ्या. लोक हरतात कारण ते कमजोर असतात म्हणून नाही, ते हरतात कारण त्यांचे लक्ष सतत विचलित होत असते. आजच्या काळात खरी लढाई फोकसची आहे. तुमच्या फोनवरील प्रत्येक नोटिफिकेशन तुमचे लक्ष खेचत आहे. तुम्ही तासनतास निरर्थक रील्स स्क्रोल करत आहात. तुम्ही इतरांकडून खोटी प्रशंसा मिळण्याच्या आशेवर जगत आहात. एका बाजूला तुम्ही आहात जे रजईत बसून इतरांचे आयुष्य पाहतायत, आणि दुसऱ्या बाजूला ते लोक आहेत जे अंधाऱ्या खोलीत बसून संपूर्ण जगापासून दूर राहून स्वतःला घडवत आहेत. जोपर्यंत तुम्ही या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही त्या माणसाला कधीच हरवू शकणार नाही जो आपले सर्वस्व पणाला लावायला तयार आहे. जर तुम्हाला खरोखरच मांबा मेंटॅलिटी तुमच्या रक्तात उतरवायची असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये एक किल स्विच सुरू करावा लागेल. हा काही 5 स्टेप रुटीन नाही,